ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची चर्चा नको असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत असं समजतंय। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची सोशल मीडियावरची व्हायरल झालेली मुलाखत, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मेळाव्यामध्ये त्याबाबत केलेलं भाष्य, यावरून आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार का अशा चर्चा सुरू झाल्या। मात्र आता कार्यकर्त्यांना स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीच आदेश दिलाय की याबाबतची चर्चा करू नका। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। श्रेयस, काय नेमकं राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना हा आदेश देताना म्हटलेलं आहे? राज ठाकरेंनी कळवलंय, कुठलाही आदेश अजूनपर्यंत दिला नाही, कारण राज ठाकरे आता मुंबईतच नाहीयेत। तर कुठे ना कुठे 29 तारखेला राज ठाकरे मुंबईत येतील आणि यानंतरच्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी राज ठाकरे मग ठरवणार आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर जशी तू म्हटलीस रिद्धी की जी व्हायरल झालेली मुलाखत आहे महेश मांजरेकरांसोबतची, त्यासोबत नंतर त्याच दिवशी अर्ध्या तासात उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य, या दोघांचं वक्तव्य आल्यानंतर सगळ्या लोकांचे आलेल्या प्रतिक्रिया, त्यासाठी कुठे ना कुठे जे महाराष्ट्रात जे सुरू आहे की दोन ठाकरे मंडळ एकत्र येतील का, याबाबत आता कोणतीही चर्चा करू नका असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवलेलं आहे। त्यासोबतच ते 29 तारखेला ते खऱ्या अर्थाने इथे येणार आहेत, मुंबईत येणार आहेत आणि त्यानंतर काय होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र 29 तारखेला इकडे आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत बोलतील का, असा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचे जे जे चित्र सुरू आहे, जे जे चर्चा सुरू आहेत, त्यांना आता कोणीही त्याबद्दल काय वक्तव्य करू नका असं कुठे ना कुठे मनसे अध्यक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना कळवलेलं आहे। रिद्धी, श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।